छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा लेझिम नृत्य करतानाचा वादग्रस्त सीन हटवणार दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची माहिती। राज ठाकरेंची सुद्धा घेतली भेट। मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक। हॉटस्टार प्रसारित होणाऱ्या भारत इंग्लंड T20 सामन्याचं समालोचन मराठीत का नाही? अमेय खोपकर यांचा एक्सपोज करत सवाल। मनसे स्टाईलनं इंगा दाखवण्याचा इशारा। एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं संभाजीनगरमध्ये जोरदार आंदोलन। भाडेवाढ रद्द करण्याची मागणी। अंबादास दानवेंसह आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचा धोका वाढला। रुग्णसंख्या 101 वर। 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर। जिल्हा आणि पालिका प्रशासन अलर्ट मोडवर। नालासोपाऱ्यामध्ये आज पुन्हा अनधिकृत बांधकामांवर हातोडा। अनेक नागरिकांची घरं जमीनदोस्त। रस्त्यावर राहण्याची वेळ। उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेमधील आरोपीच्या बोटांचे ठसे जुळेनात। फॉरेन्सिक टीमनं जमवलेले बोटांचे ठसे अटकेतील आरोपीचे नाहीत। आत्ताच्या रक्ताच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण। पोलिसांच्या बडग्यानंतर काही तासात सुटका। 4 आरोपींना अटक। भंडाऱ्याच्या सरपेवाडा गावामध्ये नरभक्षक वाघाचा संचार। बघ्यांच्या गर्दीमुळे बाग बिथरला। अखेर वनविभागानं फटाके फोडून वाघाला लावलं पळवून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमध्ये सहभागी। गंगापूजेसह शहांचं अमृत स्नान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची देखील उपस्थिती।